की ज्वारीच्या कडबा कुट्टीची क्वालिटी कशी ओळखायची. यामध्ये 4 पॅरामीटर्स आहेत. पहिला आहे रंग आहे, दुसरा आहे कटिंग साईज, तिसरा आहे पाण्याचं प्रमाण आणि चौथा आहे त्याच्यामध्ये रेती कशी ओळखायची. तर पहिला आपण बघणार आहे की रंग. रंगामध्ये जसे ऊसाच्या जाती आहेत किंवा इतर पिकांच्या जाती आहेत तसे ज्वारीच्या पण जाती आहेत. तर जातीनुसार रंग वेगवेगळा असतो. तर आपल्याकडे सध्या साधारण पांढऱ्या रंगाचा म्हणजे पिवळसर पांढरा आणि दुसरा आहे तो पिवळसर लालसर अशा 2 रंगांच्या मध्ये येतोय. तर माझ्याकडे दोन्ही पण आहेत, ते तुम्हाला दाखवतो. माझ्या उजव्या हातात आहे तो साधारण पिवळसर पांढरा आहे आणि डाव्या हात आहे तो पिवळसर लालसर आहे. तर हे 2 रंग येतात. पुढची गोष्ट म्हणजे आपण कटिंग साईज पण ह्याच्यामध्ये बघू. कटिंग साईज मध्ये बघायचं झालं तर माझ्या उजव्या हातात जो आहे तो ह्याची कटिंग साईज साधारण अर्धा इंचाची आहे. हा, आणि डाव्या हातात आहे हे साधारण 1 इंचाची कटिंग साईज आहे. ह्या 2 मध्येच पाहिजेत. जर 1 इंचापेक्षा जास्त कटिंग साईज झाली तर जनावर त्याचं मात्र करतात गव्हाणीमध्ये, आणि ह्याच्यापेक्षा म्हणजे अर्धा इंचापेक्षा जर लहान झालं तर ते त्यांना चावता येत नाही व्यवस्थित किंवा रवतीला येत नाही असा विषय असतो. पुढचा आपण बघणार आहे की त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट. तर आता ही बॅग आहे, गाडीमधनं बॅग उतरल्यानंतर साधारण वरच्या थप्पीची नाही, थोडीशी खालच्या थप्पीची एक 5-6 बॅग उतरल्यानंतर खालच्या थप्पीची बॅग तुम्ही उघडायची. आता ही उघडून ठेवली अशी, त्याच्यामध्ये शेवटपर्यंत हात घाला, म्हणजे मध्येपर्यंत, शेवटपर्यंत असं म्हणता येणार नाही, मध्येपर्यंत. मध्ये गेल्यानंतर तुम्हाला गरम जर लागत असेल तर त्याच्यामध्ये जो आपल्याला मॉइश्चर लागतो साधारण 10-12%, तर त्याच्यापेक्षा जास्त मॉइश्चर असं ओळखायचं, गरम लागतं तुम्हाला थोडंसं. आणि पुढचं बघायचं की रेतीचं प्रमाण. तर रेतीचं प्रमाण कसं बघायचं सांगतो. आता ही माझ्या हातात कडबाकुट्टी आहे. ही कडबाकुट्टी थोडीशी असं हलवत 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 खाली पाडा. रेती थोडीशी जड असते त्यामुळे ती हाताच्या शेवटी तळाला राहणार. आता हे जर बघायला लागलं तर ह्याच्यामध्ये जवळपास नाहीये, तुम्ही बघू शकताय, अगदीच थोडंफार शिल्लक राहते. तर रेतीचं प्रमाण नगण्य आहे, हे बघू शकता. असं तुम्ही तुमच्या जी कडब्याची कुट्टी आहे त्याची क्वालिटी ओळखू शकता.